विजलंय जवळपास पलीकडच्या गॅरेजला गॅरेज होतं, मोटरसायकल रिपेरिंगचं वगैरे गॅरेज होतं. त्या गॅरेजला आग लागलेली होती. आग लागल्यानंतर 10 मिनटापूर्वी आग लागली. आम्हाला जशी माहिती मिळाली तशी आम्ही आपलं अग्निशमन दलाला तात्काळ फोन केला आणि आम्ही स्वतःही पोलीस आमचे सर्व या ठिकाणी हजर झालेले आहोत. आता आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे. आमचा पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी हजर आहे. कारण काही कळालं सर? कारण आता अद्याप तरी काही समजू शकलेलं नाही आहे. आग विझवण्याचं काम चालू आहे. सर घटना काय होती आणि कसं नियंत्रण अग्निशमन दलानं आग आज दिनांक 15/3/2025 रोजी 8च्या सुमारास या ठिकाणी गट नंबर 28 अभिषेक एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये गॅरेजला आग लागली होती. गॅरेजवरून आग कंपनीमध्ये पसरत होती. आम्ही तात्काळ घटनास्थळी येऊन कंपनीची आग कंट्रोलमध्ये आणली आणि आजूबाजूला जो धोका निर्माण होता तो धोका टळलेला आहे आणि पूर्ण आग आता विझलेली आहे. आगीचे काही कारण स्पष्ट झाले? कारण अजून समजलेलं नाही. आगीचे कारण सांगू शकत नाही, त्याच्यामुळे लागले असेल. किती बंब, किती कर्मचारी होते? आपले टोटल 10 कर्मचारी आणि 2 बंब आहेत. एक वॉटर टँकर आहे आणि एक वॉटर ब्राउझर आहे. सर आपलं नाव? माझं नाव AS देशमुख, सब फायर ऑफिसर MIDC वाळूज. दिलीप पांडुरंग निकम. गॅरेजचं नाव सर बाळूमामा ॲटो गॅरेज. आणि 7:40ला मी टपरी दुकान बंद करून गेलो. आम्ही लाईटा बिटा सगळे बंद होते. पण त्याच्यानंतर घरी गेल्याबरोबर हे अमन भाऊचा फोन आला, म्हणजे काका इकडे आग लागली. मग सागर पळत आला इकडे. मध्ये जवळ 5-6 गाड्या आमच्या त्या पूर्ण जळून खाक झाल्या. मशीन 2-3 मशीन सगळ्या जळून गेल्या सर. अंदाजे किती नुकसान? नुकसान आता कालच 1.5-2 लाखात माल भरला सर त्यांनी. आणि गाड्या 6 गाड्या होत्या मध्ये पूर्ण जळून गेल्या. हा सर, 2 व्हीलरचं गॅरेज. आगीचं काही कारण वगैरे? आणि ते काय सांगायचं, बंदच करून नेटकच गेलो घरी. 5च मिनिट झाली. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. दिलीप पांडुरंग निकम. गॅरेजमध्ये आग लागली ना? आता माझं नाव सागर दिलीप निकम. माझं गॅरेजचं नाव आहे बाळूमामा ॲटोमोबाईल्स. मी 7:40 गॅरेज बंद केलं आणि नंतर 15 ते 20 मिनटानंतर मला कॉल आला आग लागली म्हणून दुकानात. मी येऊन बघतो तर भरपूर आग पसरलेली होती. आग विझल्यानंतर माझं आतमध्ये 5 गाड्या होत्या, 2 ॲक्टिवा होत्या, 2 स्प्लेंडर होत्या, 1 ड्युरो होती आणि माझं 4 लाखाचं मटेरियल भरलेलं होतं मी नेमकंच त्याचं. आणि माझं कंप्रेसर भरपूर माझं सामान होतं, वॉशिंगच्या मशनी, असं जवळपास 7-1 लाखाचं मशनीचं माझं सामान होतं आतमध्ये. सगळं जळालेलं होतं. या ज्या गाड्या होत्या ते कोणाच्या मालकीच्या होत्या? त्या कस्टमरच्या होत्या. आगीचं काही कारण वगैरे स्पष्ट झालं? आगीचं कारण काय, मी घरी जायच्या टायमाला सगळं बंद करूनच जातो, कारण असे किस्से भरपूर घडलेले मला माहिती आहे. त्यामुळे मी माझं प्रॉपर मी बंद करूनच जातो सगळं काही रात्री पण. आणि 2 वेळेस पण येऊन बघतो मी रात्री गॅरेजमध्ये. काय? आपका नाम क्या है? रोहन पेरे पाटील, कंपनी का नाव? अभिषेक एंटरप्राइजेस. काय घटना काय होती आणि काय त्याच्यामुळं आग लागली, काही कारण? एक 7:30-8:45च्या दरम्यान आम्ही इथून निघलो क्लोजअप करून. त्याच्यानंतर अचानक 1 अर्धा घंट्यानंतर फोन आला बाबा कंपनीला आग लागली. तर आम्ही इथं आलोत. नंतर कळालं की गॅरेजमधून जी आग आहे तर ती पसरून कंपनीमध्ये आलेली आहे. कंपनी कशाची आहे? कंपनी डायकास्टिंगची कंपनी आहे, DTC डायकास्टिंग. या आगीमध्ये काही नुकसान? हा, नुकसान तर झालं आहे. डॉक्युमेंट जळाले आहे. ऑफिस आमचं पूर्ण जळून गेलेलं आहे. कॉम्प्रेसर वगैरे जळालेलं आहे. किती कामगार होते? आमच्या इथं 9 कामगार. किती वेळ आहे कंपनीचा? कंपनी 24 घंटे चालती, पण गेल्या 6 महिन्यापासून आमची कंपनी बंद होती मेंटेनन्समुळं. अच्छा, आज म्हणजे बंद करून कसे गेले मग? आमचं मेंटेनन्सचं काम चालू आहे कंपनीमध्ये. हां, आम्ही नवीन मशीन शिफ्टिंग करत होतो, त्याचं काम चालू होतं आमचं इथं. नाव सांगा. रोहन पेरे पाटील.